राष्ट्रपतींच्या हस्ते मुंबईत जीवन रक्षण आणि निरोगी भारत निर्माण या देशव्यापी मोहिमेचं उद्घाटन. दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी सर्व हितसंबंधितांनी एकत्रित काम करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासोबतच्या भेटीत धोरणात्मक सहकार्य प्रगतीचा घेणार आढावा. भारत इस्रायल मुक्त व्यापार करारासाठी वाटाघाटींचा पहिला टप्पा सुरू. भारत आणि आखाती सहकार्य परिषदेदरम्यान मुक्त व्यापार करारावरील संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी. सेवातीर्थमधील पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सेवा संकल्प प्रस्ताव मंजूर. संवेदनशील, उत्तरदायी आणि नागरिक केंद्रित प्रशासनाच्या वचनबद्धतेची प्रस्तावात ग्वाही. गोंदिया जबलपूर दुहेरीकरणासह रेल्वे मंत्रालयाच्या एकूण 9,072 कोटींच्या प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. केरळचं नाव केरळम करण्याच्या प्रस्तावाला देखील मान्यता. राज्यातल्या धर्मादाय रुग्णालयांना केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्यविषयक सर्व योजना राबवाव्याच लागतील. राखीव निधीचा पारदर्शक वापरासाठी कायद्यात बदल करणार देवेंद्र फडणवीस. डिजिटल अरेस्ट करण्याची कोणतीही तरतूद कायद्यात नाही. 1 तासात तक्रार केल्यास गेलेले पैसे परत मिळवणं शक्य. तातडीनं तक्रार करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. भाजपाच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा. नव्या चेहऱ्यांना संधी. 12 जणांची उपाध्यक्षपदी निवड. नवनाथ बन मुख्य प्रवक्ते तर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी कृष्णराज महाडिक. बारामती विमान अपघातानंतर DGCAची VSR व्हेंचर्स विमान कंपनीवर पहिली कारवाई. या कंपनीच्या 4 लिअरजेट विमानांचं उड्डाण तत्काळ थांबवण्याचे आदेश. नक्षलमुक्त भारताच्या दिशेनं आणखी एक पाऊल. CPI माओवादी संघटनेचा प्रमुख रणनीतिकार कुख्यात नक्षलवादी देऊजीचं तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण. आणि महिला क्रिकेट एकदिवसीय मालिकेतल्या पहिल्या क्रिकेट सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाचा भारतावर 6 खेळाडू राखून विजय.